मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भेटूया. आपण सामान्य अध्ययन पेपर 4 यावर चर्चा करतोय. त्यातला इकॉनॉमीचा एक पार्ट उरलेला आहे, त्यावर आज बघूया. काय आहे बघा, कुठला पार्ट उरलेला आहे. सामान्य अध्ययन पेपर 4 आहे, त्यातला इंडियन इकॉनॉमी जो आहे तो पार्ट उरलेला आहे. तर इंडियन इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघूया उर्वरित त्याच्यामध्ये टिपिकल इंडियन इकॉनॉमी आहे, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा काय आहे टॉपिक्स. रिशफल डिव्हिजन आहे एक, बघा 2.5 पब्लिक फायनान्स है ना. त्याच्यानंतर आहे आपलं इंडस्ट्री अँड सर्व्हिसेस है ना, इंडस्ट्री आणि सर्व्हिस दिसते. त्याच्यानंतर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट है ना. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नंतर आपल्याला असं दिसतं की एक इंटरनॅशनल ट्रेड जो आहे तो एक टॉपिक आहे, इंटरनॅशनल ट्रेड है ना. त्याच्यानंतर इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र दिसतोय. ॲग्रिकल्चर आणि फूड अँड न्यूट्रिशन 2.5 to 2.11, 2.4 पर्यंत आधी चर्चा झालेली आहे. ते दिलेलं आहे मित्रांनो. क्रिएटेड फ्रॉम 2.2, ओल्ड, रिस्ट्रक्चर्ड आहे, चेंज आहे ना. समजून घेऊया एक्झॅक्ट. याच्यामध्ये काही नवीन टॉपिक ऍड झालेले आहेत. बाकी असं काही फारसा बदल इथे दिसत नाही आहे. एकूण किती टॉपिक आहेत तर बघा मित्रांनो, एकूण टॉपिक आपल्याला दिसत आहेत 50 टॉपिक. मी दरवेळेस सांगितलं हा प्रत्येकाने आपल्यानुसार इव्हॅल्युएशन करायचं आहे, तर 50 टॉपिक आपल्याला इथे दिसतील. एक एक टॉपिक समजून घेऊया. पहिलं पब्लिक फायनान्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, खूप महत्वाचं आहे. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. मी माझ्या पद्धतीने कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पहिला पार्ट याच्यामधला जर बघितला तर पहिला पार्ट आहे महसूल, त्यानंतर आहे खर्च, जमा, हा झाला जमा, हा झाला खर्च. त्यानंतर त्यामध्ये जे रिफॉर्म्स झाले असतील, खर्चामधले रिफॉर्म्स आणि रेव्हेन्यू मधले रिफॉर्म, असा पार्ट मी करून घेतलेला आहे ना. याच्यामध्ये सोर्स ऑफ रेव्हेन्यू, सोर्स ऑफ रेव्हेन्यू जो आहे आपल्याला दोन प्रकारचा दिसेल. एक कर या माध्यमातून प्राप्त होतो आणि दुसरा करेत्तर है ना, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. इथे आपल्याला केंद्र आणि राज्य या दोघांच्याही कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचं आहे. तर काय बघणार मित्रांनो, इथे लक्षात घ्या. आधी तुम्ही इथे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन लक्षात घ्यायची. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन है ना, तुम्हाला माहित आहे है ना. कुठला शेड्यूल आहे, कुठला आहे 7th शेड्यूल. मग त्यामध्ये कुठल्या लिस्ट आहेत त्या लिस्ट पाहून घ्यायच्या. त्यामध्ये कुठला रेव्हेन्यूचा पार्ट केंद्राचा आणि कुठला पार्ट राज्याचा ते समजून घ्यायचं. सेम इथे पब्लिक एक्सपेंडिचर सेंटर आणि स्टेट है ना. शब्द दिलेला आहे ग्रोथ अँड कॉजेस, असा शब्द आहे, ग्रोथ अँड कॉजेस है ना. याची जी वाढ झाली आहे मित्रांनो, आपण स्वातंत्र्यानंतर है ना कल्याणकारी राज्याची संकल्पना अडॉप्ट केलेली आहे ना. आपण का कुठली संकल्पना अडॉप्ट केलेली आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना अडॉप्ट केलेली आहे. आपल्या संविधानाने ती स्थापित केलेली आहे. आता त्याच्या उद्देश प्राप्तीकरिता शासनास विविध योजना जनकल्याणाच्या राबवाव्या लागतात. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये एक वाढ झालेली आहे, ते एक महत्वाचं कारण आहे. सोबतच पॉप्युलिझम वगैरे ज्या इश्यूज आहेत त्या पण त्याचं कारण आहे. तर हे सर्व कारण आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. केंद्राची वेगळी आहे आणि राज्यांची वेगळी आहे. राज्यामध्ये पब्लिक एक्सपेंडिचर खूप वाढलेलं आहे, अतोनात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे बरचसं बर्डन्स वगैरे आलेले आहेत है ना. तर का, तर ती पण कारण आपण इथे पाहायची. कारण की प्रत्यक्षात अंमलबजावणी ही राज्यातच होते आणि त्याच्यामुळे राज्य जे आहे ते लोकांच्या अत्यंत जवळचं असतं आणि त्यामुळे तिथला जो खर्च आहे, सार्वजनिक खर्च, तो अत्यंत वाढलेला आहे. त्यावर एक सांगोपांग अभ्यास करायचा. त्याच्यानंतर
आपण जर बघितलं तर टॅक्स रिफॉर्म एक महत्वाचा आहे. करमध्ये सातत्याने सुधारणा झालेली आहे. आपल्याला असं दिसतंय इथे फक्त रिव्ह्यू ऑफ टॅक्स रिफॉर्म, व्हॅट आणि जीएसटी इतकंच दिलेलं आहे. तरी सुद्धा जरी असं दिलेलं असलं तरी सुद्धा स्पर्धक मित्रांनो आपण याच्यामध्ये थोडंसं डिटेल वाचायचं. पहिल्यापासून रिफॉर्म सिन्स 1950s पाहून घ्यायचं. कारण की व्हॅट जो आहे तो 1980s पासून हळूहळू इव्हॉल्व्ह झालेला दिसतो. आपल्याला एक संकल्पना तेव्हा दिसते मॉड व्हॅट आणि ही एक संकल्पना 1980s मध्ये दिसते. तर ही काय आहे, त्याच्यानंतर मग तो हळूहळू विकसित होऊन मग सेल टॅक्सचा ऑटोनॉमी, त्यानंतर व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स काय आहे. आणि आता आपण बघतोय जीएसटी बघतोय, याचं कन्सॉलिडेशन झालेलं बघतोय है ना. तर जीएसटी बघताना त्याच्या पूर्वी जे टॅक्स रिफॉर्म झालेले आहेत, रॅशनलायझेशन झालेलं आहे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये, ते आपल्याला सर्व पाहायचं. आता इथे दोनच टॅक्स रिफॉर्म दिलेले आहेत मित्रांनो, बरोबर आहे. पण टॅक्स म्हटलं तर सर्व प्रकारचे टॅक्स येतात है ना, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर दोन्ही येतात. त्याच्यामुळे इथे दोन्हीचा रिफॉर्मचा अभ्यास करायचा. बघा इथे पब्लिक एक्सपेंडिचर जे आहे त्याचा रिफॉर्म आपल्याला इथे पाहून घ्यायचा आहे. पब्लिक एक्सपेंडिचर रिफॉर्म मध्ये महत्वाचा आहे बजेटरी रिफॉर्म्स, पर्टिक्युलरली लक्षात घ्यायचे. एक महत्वाचा कायदा आहे FRBM ऍक्ट. तो FRBM ऍक्ट थरोली वाचायचा. काय सध्या परिस्थिती आहे, काय अडचणी आहेत तेवढं पाहून घ्यायचं. नेक्स्ट बघूया. महत्वाचा, अत्यंत महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डेप्ट, कर्ज. कर्ज कुठलं मित्रांनो, हे कर्ज आहे सार्वजनिक कर्ज. कुठलं आहे, सार्वजनिक, आणि पर्सनल डेप्ट नाही आहे. हा कुठला आहे, पब्लिक डेप्ट आहे. आता हा पब्लिक डेप्ट कुठला आहे तर केंद्र आणि राज्य याच्यामधलं डिफिसिट आणि डिफिसिट फायनान्सिंग, दोन शब्द आपल्याला इथे दिलेले दिसत आहेत. ओके, आपल्याला असं दिसतंय की एका बाजूला है ना तूट बघायची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुटीचा अर्थ भरणा, ह्या दोन बाबी बघायच्या आहेत. ह्या दोन प्रक्रिया एकमेकाशी पूरक आहेत, परंतु आधी डिफिसिट होतं आणि मग डिफिसिट फायनान्सिंग होतो. आणि डिफिसिट कसं होतं तर मग ते आपल्याला प्रकार बघायचे डिफिसिटचे. आपण इन जनरल बघतो रेव्हेन्यू डिफिसिट है ना, रेव्हेन्यू डिफिसिट बघतो. त्यानंतर आपल्याला कॅपिटल डिफिसिट आपण बघायला मिळतो है ना. तर अशा प्रकारचे आपल्याला डिफिसिट एक्झॅक्ट पाहायचे आहेत. कुठले, बजेटरी डिफिसिट कुठला आहे है ना, रेव्हेन्यू डिफिसिट कुठला आहे है ना, फिस्कल डिफिसिट कुठला आहे है ना, कॅपिटल साईडला डिफिसिट आहे की रेव्हेन्यू साईडला डिफिसिट आहे तो पाहून घ्यायचा आहे. आणि मग कुठली पद्धत वापरली आहे डिफिसिट फायनान्सिंगची, ह्याच्यामध्ये थोडंसं कॉन्सेप्च्युअल आहे. एक वेगवेगळे प्रकार आहेत. भारतामध्ये डिफिसिट फायनान्सिंग एक मॉनेटायझेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये सहसा वापरला जातो, परंतु अब्रॉडला, विकसित राष्ट्रामध्ये तशा प्रकारे वापरल्या जात नाही. याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपण करून घ्यायचं. त्याच्यानंतर एक संकल्पना आहे पब्लिक डेप्ट, सार्वजनिक कर्ज है ना. डिफिसिटला फायनान्स करायसाठी वेगवेगळे जे आहेत टूल्स वापरल्या जातात. मग आपल्याला डिफिसिट भरायला अजून एक मार्ग आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्जामध्ये पहिल्यांदा तर जरी इथे दिलं नसेल तरी इथे पहिल्यांदा डेफिनेशन लक्षात घ्यायची. एक्झॅक्ट पब्लिक डेप्ट कशाला म्हणतात, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय आणि अब्रॉडला जनरल डेफिनेशन काय आहे ते बघायची. त्याच्यानंतर वाढ का झाली आहे, भारतामध्ये काय झाली आहे, त्याचं कंपोजिशन, भारताच्या कॉन्टेक्स्ट मधलं कंपोजिशन बघायचं, कशा प्रकारे पब्लिक डेप्टचे कंपोजिशन, आणि बर्डन है ना, बर्डन बघायचं, इंटरनल बर्डन आणि एक्सटर्नल बर्डन, असे दोन प्रकारचे जे आहे भार जो आहे है ना, ह्या सार्वजनिक जो आहे कर्ज, त्या कर्जाचा भार काय आहे ते लक्षात घ्यायचं. एक आंतरिक भार असतो आणि एक बाह्यांगत भार असतो. म्हणजे देशाच्या अंतर्गत बाबीला असतो आणि देशाच्या बाह्यांगत बाबीला असतो. ते दोन प्रकारचे भार लक्षात घ्यायचे आणि त्याच्यामुळे लॉसेस काय होतात. त्याच्यानंतर मेन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्टेट्सचा, स्टेट्स इंडेप्टनेट टू सेंटर है ना. यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत, तरी सुद्धा आपल्याला असं दिसतं राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या ऋणभाराची समस्या बरीचशी दिसून येते. आधी तर खूपच मजेशीर काम होतं की सेंटर एंडोर्समेंट करून द्यायचं आणि स्टेट आपला ओव्हरड्राफ्ट उचलून घ्यायचा आणि आरबीआय मधून मनमानी होत होती.
आता तसं राहिलेलं नाही, यामध्ये बरेचसे रिफॉर्म्स झालेले आहेत. आता राज्य असं सरसकट पैसा घेऊ शकत नाही आणि केंद्र काय एंडोर्समेंट देऊ शकत नाही. पर्टिक्युलरली 1997च्या आरबीआयच्या ऑटोनॉमी नंतर यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत, तेवढे बदल लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर आहे फिस्कल एरिया आहे. मी कॅटेगरायझेशन केलं, असं टायटल दिलं आपण स्वतःहून, ठीक आहे, समजायसाठी. त्यानंतर एक आहे फायनान्स कमिशन इन इंडिया, है ना. फायनान्स कमिशन्स किती झालेत, है ना, दर 5 वर्षांनी होतं, सर्वांनाच माहित आहे, है ना. कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे, सांगायची गरज नाही. आर्टिकल 280 आहे, हे पण सांगायची गरज नाही. तर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आणि आतापर्यंत किती फायनान्स कमिशन झाले, 10, 11, 12, 15 किती झाले. महत्वाचं याच्यात की काही फायनान्स कमिशननी खूप सुंदर निर्णय दिलेले आहेत, है ना. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर आपल्याला असं दिसतंय की फायनान्स कमिशनचा मूळ उद्देश जो आहे तो केंद्र राज्य यांच्यामध्ये फिस्कल फेडरलिझम बॅलन्स करण्याकरिता आहे. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये केंद्राचा मधील जो काही करातील जो वाटा आहे तो राज्याला अधिकाधिक कसा मिळेल आणि त्याचं समसमान वितरण कसं होईल आणि त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स ते आपल्याला वेगवेगळ्या फायनान्स कमिशनने सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे फायनान्स कमिशन्सचे रिकमेंडेशन्स बघायचे, कारण शब्द काय आहे, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया असा नाही आहे. काय आहे, फायनान्स कमिशन्स इन इंडिया, म्हणजे इथे रिकमेंडेशन्सला जास्त भार दिलेला आहे. कारण की हा पेपर कॉन्स्टिट्यूशनचा नाही आहे, हा पेपर कसला आहे, हा पेपर इकॉनॉमीचा आहे. त्याच्यामुळे त्याचे रिकमेंडेशन्स इथे लक्षात घ्यायचे. त्यानंतर फिस्कल रिफॉर्म्स इन इंडिया तुम्हाला सांगितलेलं आहे. फिस्कल रिफॉर्म्स मध्ये आपल्याला वेगवेगळे रिफॉर्म्स झालेले आहेत, है ना. फिस्कल रिफॉर्म म्हणजे पूर्णच रिफॉर्म, म्हणजे बजेटरी साईडचे रिफॉर्म, टॅक्स साईडचे रिफॉर्म, है ना, एक्सपेंडिचर साईडचे रिफॉर्म सर्व पाहायचे. आपल्याला दिसतंय बजेटरी रिफॉर्म्स पण झालेले आहेत. आपण आउटकम बजेट पर्यंत पोहोचलो आहे, लाईन आयटम बजेट पासून. लाईन आयटम बजेट, परफॉर्मन्स बजेट, झिरो बेस बजेट, है ना. आणि आता आपण बघतोय आउटकम बजेट, अशी संकल्पना बघतोय. तर ते रिफॉर्म्स पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर FRBM ऍक्ट मी आधीच सांगितलं, FRBM ऍक्ट तो पाहायचा, कसं रेव्हेन्यू कंट्रोल केल्या जात होते, है ना. नवीन नवीन संकल्पना पण ह्या दरम्यान विकसित झाल्या. आपण एक प्रायमरी डिफिसिटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करायला लागलो, फिस्कल डिफिसिटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करायला लागलो, है ना. हे काय आहे, कशा प्रकारचं ते कॅल्क्युलेशन होतं, हे सुद्धा इथे पाहून घ्यायचं आहे. नेक्स्ट बघूया, इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर आहे, है ना. उद्योग व सेवा क्षेत्र आहे. याच्यामध्ये पहिला आहे इम्पॉर्टन्स अँड रोल. पहिला आहे इम्पॉर्टन्स अँड रोल दिलेला आहे. ओके, याच्यामध्ये इंडस्ट्रीचं इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजेच उद्योग आणि सेवा क्षेत्राचं महत्व काय आहे, कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आर्थिक आणि सामाजिक विकास आणि ग्रोथ पॅटर्न. शब्द वापरा, नुसतं ग्रोथ नाही, ग्रोथ पॅटर्न. आलं का लक्षात, है ना. म्हणजे वृद्धीचं स्वरूप कसं आहे ते काय आहे मित्रांनो, बघूया. तर आपल्याला काय दिसतंय की ज्या कंपन्या आहेत, है ना, कंपन्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. लार्ज स्केल, है ना, इथे बघा स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. लार्ज स्केल, मिडियम स्केल, स्मॉल स्केल, है ना, टायनी इंडस्ट्रीज अशा आपल्याला दिसतात. तर ते जे आहेत त्याचं महत्व काय आहे, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आर्थिक विकास आणि सामाजिक विकास, है ना. आपल्याला असं दिसतंय की याचा खूप मोठा रोल आहे ह्या दोघांमध्ये. आर्थिक विकासामध्ये आपल्याला असं दिसतंय की हे एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्याचं मुख्य साधन आहे, है ना. सर्वात अधिक एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याची कॅपॅसिटी ही इंडस्ट्रीजमध्ये आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. हा पर्टिक्युलरली अर्थव्यवस्थेचा कणाच आहे, याच्याशिवाय होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने हायर लेवलचं व्हॅल्यू ॲडेड एम्प्लॉयमेंट जनरेशन करायचं असेल तर ते सेकंडरी सेक्टरच जनरेट करतं आणि टर्शरी सेक्टर जनरेट करतं. तसंच सोशल डेव्हलपमेंट म्हणजे सोशल इक्वॅलिटी तयार करतं. जेंडर इक्वॅलिटीला सुद्धा हे मदतगार ठरतं, कारण हे ट्रॅडिशनल इकॉनॉमी नाही आहे ऍग्रिकल्चर सारखी, आणि म्हणून याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. त्या कॉन्टेक्स्टमध्ये याचा अभ्यास करायचा. दुसरा शब्द आलेला आहे याच्यामधला ग्रोथ पॅटर्न विचारलाय. कशा प्रकारे वृद्धी झालेली आहे
कशामध्ये? उद्योग व सेवा क्षेत्रात. तर पहिल्यांदा क्वांटिटेटिव्ह वृद्धी बघून घ्यायची, किती इंडस्ट्रीज आल्या, लार्ज स्केल मध्ये किती, मीडियम मध्ये किती, स्मॉल स्केल किती, असं पाहून घ्यायचं. सोबत याच्यानं ग्रोथ पॅटर्न पाहिलं की जनरल पाहताना नंतर टिपिकल कॅटेगरीज वाईज पाहायचं की स्मॉल स्केलला वाढ झाली की मीडियमला वाढ झाली की टायनीला झाली की लार्ज स्केलला झाली. मग वाढ झाली तर याचा सोशल कॉन्ट्रीब्युशन काय आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंटमध्ये त्याचा वाटा काय आहे, कोणाचा किती जास्त कोणाचा किती कमी. मग त्याच्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये याची वाढ झाली, क्षेत्रीय डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सुद्धा इथे समजून घ्यायचं. जसं आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये पुन्हा बेलापूर पट्टा, बस इथलाच हाच एरियामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिसतं, बाकी एरिया दिसत नाही. तर तो ग्रोथ पॅटर्न समजून घ्यायचा. तो इम्बॅलन्स आहे, बॅलन्स्ड आहे, रिजनल डेव्हलपमेंटला सपोर्ट करतं, करत नाही है ना, जेंडर डेव्हलपमेंटला सपोर्ट करतं का ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे. स्ट्रक्चरमध्ये मी आत्ताच सांगोपांग चर्चा केली. याच्यामध्ये एक शब्द दिलेला आहे सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग, MSME, मीडियम, स्मॉल है ना, ज्याला आपण म्हणतो है ना मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. तर याच्यामधला ग्रोथ काय आहे, विकास काय झालेला आहे, त्यातली अडचणी काय आहेत, पर्टिक्युलरली स्मॉल स्केल आणि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज मध्ये अडचणी आहेत, त्याचे प्रॉस्पेक्ट्स काय आहेत का, काही पॉलिसी बनवल्या, MSME पॉलिसीज आपल्याला माहित आहे, शासनाने तयार केलेली आहे, ती महत्वाची पॉलिसीज आपल्याला लक्षात घ्यायच्या. याच्यामध्ये एक महत्वाचे शब्द घातलेले आहेत. एक आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन है ना, आणि दुसरं घातलेलं आहे त्यांनी है ना SPV, स्पेशल पर्पज व्हेकल्स. आता हे जे दोन आहेत ह्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटला एक इंटरनॅशनल लेवलवर कसं नेता येईल आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीज कशा विकसित करता येईल. जस्ट लाईक कॉल्ड ॲज अ ट्रेड इज कॉल्ड ॲज अ इंजिन ऑफ ग्रोथ, हा जी संकल्पना 90s नंतर विकसित झाली, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला दिसतं SEZ आणि SPVचं खूप जास्त महत्व आहे. तर SEZचं कंपोजिशन बघायचं, ऑब्जेक्टिव्ह बघायचे है ना, आणि त्यानंतर SEZचे इश्यूज पण झाले होते मध्यंतरी विज द टॅक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये की किती लॉस होतो किंवा किती बेनिफिट होतो. तर ते पण समस्या इथे समजून घ्यायच्या. SPVच्या सुद्धा तशाच प्रकारे किती SPV आहेत, कुठल्या क्षेत्रात आहेत ते बघून घ्यायचं. पहिलं SEZ कुठे झालं, काही फॅक्च्युअल गोष्टी अशा समजून घ्यायच्या. सांगायची गरज नाही, तुम्हाला ठाऊक आहे ह्या गोष्टी है ना. सिकनेस हा महत्वाचा पार्ट आहे. इंडस्ट्रीयल सिकनेस अत्यंत महत्वाचा पार्ट आपल्याला दिसतोय. मित्रांनो, इंडस्ट्रीयल सिकनेस मध्ये एक्झॅक्ट पहिल्यांदा बघितलं तर भारतामध्ये हा मोठी समस्या आहे, अत्यंत अधिक प्रमाणात हे दिसते. त्यामध्ये पहिल्यांदा बघून घ्यायचं त्याचे मेजर्स काय, पॅरामीटर्स काय आहेत ते बघायचं. वेगवेगळे पॅरामीटर्स सातत्याने बदलत गेलेले आहेत, तर ते थोडेसे समजून घ्यायचे है ना. सोबतच इंडस्ट्रीयल एक्झिट पॉलिसी है ना, इंडस्ट्रीयल एक्झिट. आता एक्झिट म्हणजे काय, तर आपल्याला असं दिसतंय की शटडाऊन करायचं असेल एखादी इंडस्ट्री, त्याला आपण म्हणतो एक्झिट पॉलिसी. आता तिला शटडाऊन कसं करणार, तर जोपर्यंत तिथले कर्मचारी तिथून निघत नाही तोपर्यंत ते शटडाऊन होणार नाही, म्हणूनच त्याला शब्द आहे एक्झिट पॉलिसी. ओके, तर एक तर कंपनी आपल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मधून विड्रॉल करते आणि आपल्या एम्प्लॉईजला सुद्धा विड्रॉल करते. मग एक्झिट पॉलिसीज वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसतात. VRS स्कीम्स, गोल्डन हँडशेक है ना, या विविध स्कीम्स आहेत, त्या सगळ्या पॉलिसीज इथे समजून घ्यायच्या. नेक्स्ट बघूया. याच्यामध्ये आपण इंडस्ट्री सर्व्हिस सेक्टरमध्ये दुसरा पार्ट आहे. कुठला आहे, इंडस्ट्रीयल पॉलिसीज एक आहे है ना, इंडस्ट्रीयल पॉलिसीज आपल्याला दिसते. दुसरा सर्व्हिस सेक्टर आहे. तिसरा आहे लेबर इश्यूज आहे. इंडस्ट्रीयल पॉलिसीज कुठल्या आहेत, इंडस्ट्रीयल पॉलिसीज प्री अँड पोस्ट 1991 है ना, खूप महत्वाचं आहे. आपल्याला असं दिसतंय की प्री 1991 आपली इंडस्ट्रीयल पॉलिसी जी होती ती प्रोटेक्टिव्ह इंडस्ट्रीयल पॉलिसी होती है ना, प्रोटेक्ट करायची, प्रोटेक्टिव्ह होती, नॅरो माइंडेड होती थोडीशी, म्हणजे इनवर्ड लुकिंग होती. नॅरो माइंडेड म्हणता येणार नाही, इनवर्ड लुकिंग होती. पोस्ट 1991 आपली इंडस्ट्रीयल पॉलिसी आउटवर्ड लुकिंग झाली आहे. ही प्रोटेक्टिव्ह नव्हती तर प्रमोटिव्ह होती है ना. तर हे काय आहे, दोघांमध्ये काय एक्झॅक्ट फरक होता, तर हा एक्झॅक्ट फरक मित्रांनो इथे समजून घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर एक शब्द आहे इंडिया अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे काय तर भारतामध्ये इन जनरल एखादा बिझनेस लावायचा असेल तर त्या बिझनेस लावताना, तो व्यवसाय करताना भारतामध्ये खरंच सुलभता किती प्रमाणात आहे, सुलभता आहे किंवा नाही आहे, त्या गोष्टीचा इथे अभ्यास करायचा आहे, है ना. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की एक रँकिंग सुद्धा असतं इंटरनॅशनल लेवलचं. भारताचं बरंचसं मागे आहे रँकिंग, है ना. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते की त्या देशामध्ये किती प्रमाणात जो आहे औद्योगिक विकास होणार. जितक्या सहज रीतीने उद्योगधंदा ओपन करता येईल तितक्या सहज रीतीने, है ना, बऱ्याचशा इंडस्ट्रीज येऊ शकतात. तर इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये ह्या दोन बाबी पाहायच्या. आता भारताने मग काय काय प्रयत्न केले ईज ऑफ डुईंग बिझनेसला, मग त्यात यश आलं की अपयश आलं ते पण पाहून घ्यायचं. सर्व्हिस सेक्टर महत्वाचं आहे, अत्यंत बूम एरिया आहे, परंतु आता ह्या कोविडच्या कॉन्टेक्स्टमध्ये अत्यंत जास्त एक बाजू सफर झालेली आहे सर्व्हिस सेक्टरची, ज्याला आपण म्हणतो ऍक्च्युअल ह्युमन सर्व्हिस जिथे आहेत तिथे. परंतु ऑनलाईन ज्या सर्व्हिस आहेत ज्याला IT म्हणतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ते मात्र बूमवर आहे. सर्वच काही आता ऑनलाईन झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे बघणं आवश्यक आहे. कंपोजिशन अँड ग्रोथ ऑफ अ सर्व्हिस सेक्टर, है ना. भारतातलं हे टर्शरी सेक्टर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की बराचसा विकास झालेला आहे. भारताचा बहुतांशी विकासामध्ये याचं श्रेय जे आहे हे अधिकाधिक आहे. तर मग याचं कंपोजिशन सर्व्हिस सेक्टरचं कुठलं येतं, काय येतं ते पाहायचंय आणि याचा विकास काय झालेला. डाटा वाईज आहे थोडं, है ना. कुठलंही करंट बुक जे आहे इकॉनॉमीचं चांगलं असं दर्जेदार ते तुम्ही वापरू शकता. बजेटरी प्रोव्हिजन किंवा इंडस्ट्रियल मिनिस्ट्रीची जी साईट आहे त्यावर कॉर्पोरेट अफेअर्स, है ना, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला डाटा भेटून जाईल. त्यानंतर लेबर इश्यूज, अत्यंत सिरियस इश्यूज आहेत मित्रांनो. लेबर इश्यूज जे आहेत अत्यंत सिरियस इश्यूज आहेत. इंडियन लेबर, त्याचे इश्यूज, मेजर्स, रिफॉर्म, सोशल सिक्युरिटी मेजर्स, है ना. इंडियन लेबर जर बघितला तर आपल्याला दोन प्रकारचा लेबर दिसतोय. एक आपल्याला ऑर्गनाइज्ड मार्केट आहे, ऑर्गनाइज्ड मार्केट आहे, आणि दुसरा लेबर आहे तो अनऑर्गनाइज्ड मार्केटमध्ये आहे. आता ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करणारा लेबरचा जास्त इश्यू नाही आहे, थोडाफार आहे. पण अनऑर्गनाइज्ड सेक्टर जो आहे मेजर सेक्टर आहे, भारतातले मॅक्झिमम इकॉनॉमी याच्याने कव्हर केली जाते, तिथे मात्र आपल्याला लेबरचे जबरदस्त इश्यू दिसतात. त्यातले आपल्याला असं दिसतं अंडर एम्प्लॉयमेंट, लो वेजेस दॅन द मिनिमम वेज, त्याच्यानंतर बाउंडेड लेबर्स, है ना. असं आपल्याला एक्सप्लॉटेशनचं जबरदस्त एक्सप्लॉटेशन इथे दिसत आहे. आणि इथे कोण आहे त्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, तर भारतातील समाजाच्या खालच्या तत्त्वातील लोअर लॅडर, सोशल लोअर लॅडर्स, तिथले लोक आहेत. म्हणजेच काय तर भारतामध्ये खऱ्या अर्थाने जर सामाजिक बदल घडवायचा असेल तर त्यासाठी लेबरवर फोकस करणे आवश्यक आहे. म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये सरकार विविध सामाजिक सुरक्षा योजना राबविते. ती विविध सामाजिक सुरक्षा योजना कुठल्या काय त्याच्यावर थोडासा विचार करायचा. ओके, यस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये. बघा महत्वाचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये एक आहे प्रकार, टाइप्स, आणि दुसरं वाढ, ग्रोथ, ह्या दोन बाबी आपल्याला दिसत आहेत. ओके, तर पहिल्यांदा बघायचं आहे टाइप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकार पाहायचे आहेत. कुठले प्रकार आहेत ते समजून घ्यायचे, है ना. म्हणजेच काय तर आपल्याला दिसतं रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, असं कॅटेगरायझेशन आपल्याला दिसतंय, है ना. प्रायमरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सेकंडरी याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, है ना. तर वेगवेगळ्या प्रकार आहेत, ते वेगवेगळे प्रकार इथे वाचून घ्यायचे. कुठल्याही स्टँडर्ड बुक मध्ये तुम्हाला हे प्रकार मिळतील, बेसिक प्रकार, ठीक आहे. सोबत त्यातले सेक्टोरल ग्रोथ सांगितलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची म्हणजे पायाभूत सुविधेमधील, है ना, वेगवेगळे सेक्टर आहेत. एक आहे ऊर्जा, दुसरा आहे
आपल्याला दिसते पाणी पुरवठा व सफाई, तिसरं आपल्याला दिसतंय की गृहनिर्माण, चौथं दिसतंय वाहतूक, ज्याच्यामध्ये सर्वच वाहतूक आली, ETC शब्द दिलेला आहे इथे, सर्वच वाहतूक. त्याच्यानंतर आपल्याला दळणवळण दिसतंय, सर्वच प्रकारचे दळणवळणचे साधनं इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे बघा रेडिओ दिसतं, टीव्ही दिसतो आणि आहे इंटरनेट, है ना, याचे जाळे, अशा प्रकारे आपल्याला दिलेले दिसतंय, है ना. याच्यामध्ये सेक्टोरल दिलेला आहे, तर प्रत्येक याचा आपल्याला डाटा लक्षात घ्यायचा आहे प्रथमतः, है ना. डाटा कसा लक्षात घ्यायचा, तर ओव्हरऑल इंडियाच्या लेवलवर आणि महाराष्ट्राच्या लेवलवर असा 2 प्रकारे विचारला जाईल डाटा. त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅटेगरायझेशन, एनर्जी आहे तर कुठली एनर्जी आहे, है ना, थर्मल एनर्जी आहे की आपली हायड्रो इलेक्ट्रिक आहे की न्यूक्लिअर आहे, कन्व्हेन्शनल आहे की नॉन कन्व्हेन्शनल आहे, असं कॅटेगरायझेशन करून घ्यायचं, है ना. वॉटर सप्लाय याच्यामध्ये आपल्याला बघून घ्यायचं सॅनिटेशनचे इश्यू, अर्बन इश्यूज ते आहेत. गृहनिर्माणमध्ये वेगवेगळ्या गृहनिर्माण योजना वगैरे आहेत, ते पाहून घ्यायचं. पहिल्यांदा तर किती गृहनिर्माण झालेले आहेत, रेशो बघून घ्यायचा, प्रति 100च्या मागे काय घराची परिस्थिती आहे वगैरे. त्यानंतर वेगवेगळ्या स्कीम्स पाहायच्या. यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये सर्वच पाहायचे, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, है ना, हे महत्वाचे आहेत, ते पाहायचे. त्याच्यानंतर ऑल वेदर रोड्स कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, कुठले डिस्ट्रिक्टमध्ये किती जाळं आहे ते वगैरे पाहून घ्यायचं. तसंच एअरवेज कुठे आहे, एअरपोर्ट्स कुठे आहेत, महाराष्ट्रात किती आहेत, भारतामध्ये किती आहेत, पोर्ट्स महाराष्ट्रात किती आहेत, कुठे आहेत, लोकेशन वाईज वगैरे. मॅपही विचारायची काही म्हणजे पॉसिबिलिटी आहे, डाटा वाईज विचारायची पॉसिबिलिटी आहे, काही विचारू शकता. म्हणजे आपण आपलं इमॅजिनेशन वाढवत नाहीचं उगाच, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि सिलेबस काही असा फिक्स नाही आहे, त्याच्यामुळे काहीही विचारू शकतात. दळणवळणमध्ये असंच डाटा वाईज, म्हणजे हा संपूर्ण कसा आहे मित्रांनो, डाटा वाईज आहे. याच्यामध्ये डाटा भरपूर आहे, तेवढा करून घ्यायचा. आपल्या गव्हर्नमेंटच्या साईट आहेत त्याच्यावर अवेलेबल आहे, अपडेट डाटा तुम्हाला मिळेल. दुसरं PIB आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, याचा डाटा असतो, है ना. PIB जो आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, PIB, हा केंद्राचा डाटा रिलीज करतो, स्टेट वाईजही डाटा रिलीज करतो, तो तुम्हाला पाहू शकता. लोकराज्यामध्येही तुम्हाला मिळेल, है ना, लोकराज्य जे आहे त्यामध्ये तुम्हाला डाटा मिळेल. महाराष्ट्राची वार्षिकी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डाटा मिळेल. तर गव्हर्नमेंटची जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण रेफर करायचे. नेक्स्ट बघूया. एकदम टिपिकल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे फुल डाटा, नुसता डाटा आहे, एवढं लक्षात घ्यायचं. जिथे काही प्रॉब्लेम्स विचारले असतील ते डाटा वाईजच आहेत, असं काही वेगळं नाही आहे. बघा, याने प्रॉब्लेम्स रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया काय, तर जनरल प्रॉब्लेम सर्वांची आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत, काय काय अडचणी आहेत काय नाही. म्हणजे त्याचं नेटवर्क पसरलेलं नाही आहे, है ना, काही एरियामध्ये म्हणजे इम्बॅलन्स झालेलं आहे, काही एरियामध्ये खूप इन्फ्रास्ट्रक्चर आहे, काहीमध्ये नाही. रूरल एरिया काही झालेले नाहीत. त्यामध्ये बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट कुठले आहेत, काय आहेत, महाराष्ट्रामधले कुठले आहेत ते पाहायचे, है ना. मग त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन जनरल आपल्याला लँड ॲक्विजिशनचे वगैरे इश्यूज असतात, ते कुठले आहेत तेवढं पाहून घ्यायचं. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगमध्ये तो पण एक इश्यू आहे, फायनान्स जो आहे तो होत नाही आणि यामध्ये FDI वगैरेचे इश्यूज बरेचसे आहेत, है ना, ते अजूनपर्यंत आपल्याला बरोबर गवसले नाही आपण, कारण की याच्यामध्ये ह्यूज खर्च असतो, है ना. मग अल्टरनेटिव्ह काय मेथोडॉलॉजी आपण वापरली का, तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे, PPP, है ना, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र भागीदारी. तर ती कुठल्या कुठल्या क्षेत्रात झालेली आहे आणि ही झाली आहे, तर याच्यामध्ये यश आलेलं आहे की अपयश आलेलं आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, है ना, याचे काय इश्यूज आहेत हे थोडंसं समजून घ्यायचं आहे. ओके, थोडंसंच आहे, हार्डली 1 पानामध्ये सगळं कव्हर होईल इतकंच छोटं आहे. त्यानंतर FDI आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, FDI आलंय का, प्रायव्हेटायझेशन झालं तर त्याचा कितपर्यंत झाला, फायदा झाला की नाही झाला, है ना. तर आपण भारतामध्ये राहतो मित्रांनो, भारतामध्ये मोठी अडचण आहे. भारतामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेस्टेड इंटरेस्ट असतो आणि अशा परिस्थितीमध्ये प्रायव्हेटायझेशनच्या इश्यूला भारतामध्ये क्रिटिसिझम बरंचसं झालेलं आहे, है ना. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा इथे लक्षात घ्यायचं. पण प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे त्याला स्पीड पण आलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला, पण त्याचे बाकीचे इश्यूज पण आहेत, कारण की प्रायव्हेट सेक्टर हा एकदम वेगळ्या प्रकारे एक्सप्लॉइट करतोय आणि
स्वतःचे बेनिफिट साठी तो ऍट द कॉस्ट ऑफ सोसायटी पण राहतो असं आपल्याला दिसतंय. जबाबदेहिता ज्याला आपण म्हणतो, पब्लिक लायबिलिटी, त्याचा इश्यू येतो. तर तो काय आहे वगैरे पाहून घ्यायचा. पर्टिक्युलरली आपल्याला असं दिसेल की एनर्जी सेक्टरला हा एक इश्यू न्यूक्लिअर पॉलिसीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या कॉन्टेक्स्टमध्ये आला होता. ओके, नेक्स्ट बघूया. इन्फ्रास्ट्रक्चर मध्येच एकदम ब्रीफ आहे है ना. सेंटर आणि स्टेट याच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या बघायच्या. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये? एसपीव्ही है ना, स्पेशल पर्पज व्हेकल जे आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचं है ना. वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, कुठले एसपीव्ही बनवलेत काय ते पाहून घ्यायचं. अफोर्डेबल हाऊसिंग, आता बघा आपल्याला दिसतंय की एक स्कीम आहे है ना, 2.5 लाखाची स्कीम, 2.5 लाखापर्यंत सबसिडी. कुठली स्कीम आहे तुम्हाला ठाऊक आहे मित्रांनो, मला सांगायची गरज नाही. तर अफोर्डेबल हाऊसिंगचे वेगवेगळे संकल्पना आपल्याला आलेल्या दिसतात. स्लम रिहॅबिलिटेशनच्या सुद्धा है ना, जुन्यापासून जसं आपण जुनं शिवशाही गृहनिर्माण योजना पाहतो, तर आता घरकुल वगैरे ह्या योजना बघतोय है ना. तर आपल्याला हे स्लम रिहॅबिलिटेशनचा एक पॉलिसी दिसते. ते काय डाटा वाईज पाहायचं, काय आहे काय नाही, कुठे आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, स्कीम कुठली आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह कुठले स्कीमचे, त्याच्यानंतर त्याचे टार्गेट्स आहेत का कुठले ते पाहायचे, आणि आताचं काय अचिव्हमेंट. डाटा वाईज आहे, बाकी काहीच नाही, नुसतं रटायचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया इंटरनॅशनल ट्रेड अँड कॅपिटल. इथे आपण थोडंसं आता इथे थोड्याशा वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये थोडा टफर एरिया आहे हा. इकॉनॉमीचा एक टफर एरिया आपल्याला दिसतोय. फॉरेन ट्रेड आपल्याला दिसते, त्यातला ग्रोथ, कंपोजिशन अँड डायरेक्शन है ना ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड. भारताचं जे परदेशीय व्यापार आहे, विदेशी व्यापार आहे, त्याच्यामध्ये वाढ कशी झाली. तर बघायचं कसं मित्रांनो, याला इव्होल्युशनरी बघायचं है ना. इव्होल्युशनरी थोडं 1950s पासून तर आतापर्यंत टप्प्याटप्प्याने काय होत गेलं है ना. ग्रोथ, वाढ कशी कशी होत गेली, म्हणजे प्रायमरी गुड्स पासून तर सेकंडरी गुड्स पर्यंत आलो का, सेकंडरी गुड्स पासून टर्शरी गुड्स पर्यंत आलो का है ना. ते ग्रोथ बघायची, त्याचं कंपोजिशन बघायचं. डायरेक्शन ऑफ म्हणजे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचा व्यापार कुठकुठल्या दिशेने पसरलेला आहे हे बघा. इथे ॲरोज दाखवले आहेत मी असं है ना, कुठे कुठे पसरलेलं आहे ते, त्याचं स्पॅथियल ॲम्बिट ज्याला आपण म्हणतो है ना, ते बघायचं. हे काय आहे तर ग्रोथ, कंपोजिशन अँड डायरेक्शन हे त्या देशाच्या इकॉनॉमीचं ज्याला आपण म्हणतो पॉवर आहे ना, स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ चेक करते, ते स्ट्रेंथ सांगते. आणि म्हणून आपल्याला ग्रोथ, कंपोजिशन अँड डायरेक्शन समजून घ्यायचं इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये. कशा प्रकारे 1950s पासून इव्होल्युशनरी कॉन्टेक्स्टमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर पॉलिसी बघून घ्यायची आहे ना. वेगवेगळ्या पॉलिसी सुद्धा 1950s पासून सातत्याने बदलत गेल्या, म्हणजे टर्म सुद्धा बदलले. म्हणजे आपण फॉरेन ट्रेड पॉलिसी असा आधी शब्द वापरायचो, तर पहिल्यांदा आपण एक्झिम पॉलिसी सुद्धा वापरली, एक्सपोर्ट इम्पोर्ट, त्यानंतर फॉरेन ट्रेड पॉलिसी, आणि आता आपण काय म्हणतोय है ना, एक एक्सपोर्ट इम्पोर्ट पासून तर फॉरेन ट्रेड पॉलिसी पर्यंत आपण आलेलो आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स तयार झालेले आहेत. आपण आता हे जे आहे इंटरनॅशनल ट्रेड याला है ना ग्रोथ इंजिन ह्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतोय है ना, याला रोजगाराचं एक माध्यम बघतोय, विकासाचं एक माध्यम बघतोय. आधी तसं मात्र बघत नव्हतं, आधी नॅरोली है ना एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये पाहायला जायचं. तर हे जे इव्होल्युशन झालेलं आहे ते इव्होल्युशन आपण समजून घ्यायचं. त्याच्यानंतर मित्रांनो बघा काय दिसतंय, फॉरेन कॅपिटल फ्लो, कंपोजिशन, ग्रोथ, एफपीआय म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, आणि एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट है ना. तर फॉरेनचा कॅपिटल फ्लो कसा येतोय, म्हणजे भारतामध्ये किती फ्लो येतोय है ना, त्याच्यावरूनही भारताची जी स्थिती आहे, भारताचा जो पॉवर आहे इकॉनॉमिक, तो शो होतो. इंटरनल इकॉनॉमिक पॉवर जर स्ट्रॉंग असला तर आपल्याला दिसतंय एफडीआय आणि एफपीआय छान प्रकारे येतं. एफडीआय आणि एफपीआय जितक्या अधिक प्रमाणात येईल त्यानुसारच इन्व्हेस्टमेंट वाढतं. इन्व्हेस्टमेंट जर वाढलं मित्रांनो तर आपल्याला काय दिसतंय, एम्प्लॉयमेंट वाढतं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय, सप्लाय पण वाढतो. सप्लाय वाढतो म्हणजे मार्केट क्रिएट होतं.
मार्केट स्वतःच एम्प्लॉयमेंट जनरेट करतं आणि ह्या दोघांची परिणिती म्हणजेच काय तर एका बाजूला आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक ग्रोथ होताना दिसते मार्केट ग्रोथ आणि दुसऱ्या बाजूला ह्युमन डेव्हलपमेंट होताना दिसते म्हणजे पर कॅपिटा इन्कम वाढतो एज्युकेशनल स्टँडर्ड वाढतं ह्या सगळ्या बाबी म्हणजे ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे विचार करायचा त्यानंतर एक शब्द आहे है ना ई कॉमर्स हा एक शब्द आहे हा न्यू इकॉनॉमीचा आहे त्याला आपण क्वार्टरनरी सेक्टर म्हणतो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे तर ई कॉमर्स मध्ये इन जनरल आपल्याला बघायचं आहे एक प्लॅटफॉर्म इकॉनॉमी है ना एक प्लॅटफॉर्म इकॉनॉमी आपल्याला इथे पाहायची आहे मित्रांनो ही नवीन संकल्पना आहे प्लॅटफॉर्म इकॉनॉमी है ना तो कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यानंतर एक्सटर्नल कमर्शियल बरोईंग है ना हे खूप महत्वाचं आहे कारण की आता जो आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे डेव्हलपमेंट करताना आपण काय करतोय बाहेरून बरो करतो ECBs म्हणतात तर याचे कुठले मार्ग आहेत टूल्स कुठले आहेत ते लक्षात घ्यायचे कुठल्या मार्केट पासून घेऊ शकतं भारतामधून कोण घेऊ शकतं है ना तर यामध्ये आपल्याला है ना वेगवेगळ्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स वगैरे जे कॉन्सेप्ट आहेत ते आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत त्याचा काय फायदा होतो है ना इंडियन इंडस्ट्रीला विकासाकरिता मदत होते काय वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे पाहायच्या त्याच्यानंतर मित्रांनो एक खूप सुंदर महत्वाचा आहे रोल ऑफ MNCs मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स याला आपण ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन्स स्टेटलेस कॉर्पोरेशन्स वगैरे वेगवेगळे शब्द आहेत तर त्याचा रोल कसा आहे तो पाहून घ्यायचा आहे रोल म्हणजे कसा तर आपल्याला असं दिसेल की MNCचा रोल इन जनरल आपण वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहतो इन्व्हेस्टमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सोबत एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सोबतच टेक्नॉलॉजिकल इम्पोर्ट ज्याला आपण म्हटलो टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मार्केट एक्सपान्शन त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण पाहतो आणि सोबतच एक थोडी थ्रेटनिंग एलिमेंट म्हणजेच काय तर जेव्हा आपण MNCs बघतो तेव्हा इंटरनल जे काही आहेत डोमेस्टिक इंडस्ट्री त्याची सिक्युरिटी है ना हा एक कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पाहतो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये MNCचा रोल समजायचा आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन्स अँड इंडिया है ना तर आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्या कुठल्या आहेत त्याचं कार्य काय आहे कशाकरिता तयार केलेल्या आहेत एक सामान्य व्यक्तीकरिता त्या फायदेशीर आहेत का कुठला फायदा होतो सामान्य व्यक्तीला है ना बँकेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये लोनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होतो का है ना सोबत शासनाला काही फायदा होतो का तर आपल्याला असं दिसेल की गव्हर्नमेंटच्या सॉवरिंग रेटिंग सुद्धा हे जे इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत ते करतात तर ते काय आहेत त्यांची फंक्शन्स म्हणजेच काय इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्याचा आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिल्यांदा काय हे आहे डिफायनिंग फॅक्टर एक्झॅक्ट कोणाला म्हणतात त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स कार्य काय आहेत है ना कुठकुठले टूल्स वापरतात आणि भारताच्या कॉन्टेक्स्ट मधल्या ज्या टॉपमोस्ट रेटिंग एजन्सी आहेत त्यांनी काय काय रेटिंग दिलेले आहेत जसं मूडीज वगैरे A, B वगैरे असं देतात तर ते रेटिंग सुद्धा लक्षात ठेवायचं करंट रेटिंग जे असेल इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते पाठ पण करायचं कारण तो प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर एक्सचेंज मॅनेजमेंट इन इंडिया है ना फॉरेक्स जो कॉन्टेक्स्ट मध्ये आहे फॉरेक्स एक्सचेंज है ना हा बघायचा याच्यामध्ये बरेचसे रिफॉर्म झाले आहेत है ना तर ते कुठकुठले रिफॉर्म झाले आहेत RBIचा काय रोल आहे याच्यामध्ये तो पाहून घ्यायचा हा प्रिलिमला पण तुम्ही अभ्यासलाय बऱ्यापैकी ना याच्यामध्ये काही डिटेल्स सांगण्यासारखं नाही आहे तर याच्यामध्ये थोडंसं अपडेट्स काही असतील तेवढे पाहून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो एकदम स्पेसिफिक आहे है ना इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये संपूर्ण जेवढं काय दिलेलं आहे ते सर्व डाटा वाईज सायलेंट फीचर्स ऑफ ऍग्रीकल्चर इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर
है ना, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर, या तिन्ही सेक्टरचं सायलेंट फीचर. सायलेंट फीचर म्हणजे काय, बेसिक बघून घ्यायचे, काय स्थिती आहे ती थोडी कॉन्सेप्च्युअल लेवलवर, सोबत डाटा पाहून घ्यायचा, स्पॅथियल एक्सपान्शन कुठे काय झालं, कसं आहे, ऍग्रिकल्चर कुठल्या प्रकारचे ऍग्रिकल्चर क्रॉपिंग पॅटर्न वगैरे काय आहे ते तेवढं थोडंसं पाहून घ्यायचं आणि इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचा विचार करायचा. इथे गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत इंडस्ट्रीच्या, यांच्या कुठल्या कुठल्या पॉलिसी आहे, तर सरसकट आपण जे आहे लोकराज्य वगैरे उचलायचं, त्याच्यामध्ये जेवढ्या पॉलिसीज आहेत त्या दिलेल्या असतील त्या वाचायच्या, साईटवर जायचं गव्हर्नमेंटच्या, त्यावर पॉलिसी दिल्या तेवढ्या वाचून घ्यायच्या. नुसत्या पॉलिसी आहे, पॉलिसीमध्ये सिंपल कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं आहे. तर काय, तर पॉलिसीचं नाव है ना, नाव गाव वस्तू प्राणी आपण म्हणतो, ते नाव, कोणत्या वर्षी जन्मलं है ना, बाळंतपण केव्हा झालं बा, बर्थ म्हणजे त्याचं इन्सेप्शन काय झालं है ना, तेव्हा पाहायचं है ना, बर्थ लिहून घेतोय तुम्ही, बर्थ है ना, केव्हा बाळंतपण झालंय है ना, त्याचं नाव, पूर्ण नाव लक्षात घ्यायचं है ना, केव्हा इन्सेप्ट झालंय, त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे फंक्शन्स काय, आणि काही जर स्कीम्स असेल तर काही स्पेसिफिक स्कीमची जी योजना असेल ती पाठ करायची. बस हे ठराविक टिपिकल आहे, रटायचं, मोकळं व्हायचं. ओके. डॉग मॅनेजमेंट है ना, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील काही प्रदेश जो आहे तो रेनशॅडो एरियामध्ये येतो है ना. रेनशॅडो एरियामध्ये येत असल्यामुळे, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्यामुळे आपल्याला तिथे सातत्याने डॉग कंडिशन, दुष्काळाची परिस्थिती दिसते. तर दुष्काळचं व्यवस्थापन कसं ते पाहून घ्यायचं, याच्या ते स्कीम्स वगैरे आहेत तेवढ्या समजून घ्यायच्या. एफडीआय इन महाराष्ट्र हा संपूर्ण डाटा आहे, कोणत्या क्षेत्रात येतो, कुठल्या इंडस्ट्रीला अधिक आलाय, कुठल्या इंडस्ट्रीला कमी आलाय, हा संपूर्ण डाटा तुम्हाला जे आहे बजेट अनालिसिस जे असते है ना त्याच्यामध्ये असतं, आणि दुसरे इकॉनॉमिक सर्वे आहे त्याच्यामध्ये असतो. आरबीआयचं बुलेटिन आहे, आरबीआय बुलेटिन है ना, आरबीआय बुलेटिन म्हणून तुम्ही जर आरबीआयच्या साईटवर गेला तर आरबीआय बुलेटिन मिळेल, तिथे तुम्हाला भेटून जाईल, काही जास्त इकडे तिकडे पाहायची गरज नाही. महाराष्ट्र इन कंपॅरिझन विथ द रेस्ट ऑफ द इंडिया म्हणजे इतर जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सशी याचं कंपॅरिझन करायचं, ह्या सर्वच कॉन्टेक्स्ट मध्ये, हे जे कॉन्टेक्स्ट दिलेले आहेत 2-3 त्या कॉन्टेक्स्ट मध्ये कंपॅरिझन करायचं. त्याच्यानंतर एक खूप मोठा वास्ट एरिया आहे ऍग्रिकल्चर है ना, हा जिव्हाळ्याचा आहे एमपीएससीचा. पूर्वी तर बरेचसे प्रश्न प्रिलिमलाच राहायचे, 30-30 प्रश्न, भलते सलते आडवे तिडवे प्रश्न राहायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे ना, आता एक सिम्प्लिफाईड वेने आहे. ऍग्रिकल्चर आपण आधी पाहिलेलं आहे, इथे सुद्धा आपण बघतोय इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे आणि इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. 2 एलिमेंट दिले आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन नॅशनल इकॉनॉमी, प्रॉब्लेम ऑफ रुरल इंडिपेंडन्स अँड ऍग्रिकल्चर क्रेडिट. मी क्लासिफाय करून दिलेले आहे ते हेडलाईन्स, रोल अँड इम्पॉर्टन्स, प्राइजेस अँड टॅक्सेशन, गव्हर्नमेंट पॉलिसी, इंटरनॅशनल ट्रेड, इन्शुरन्स, इन्स्टिट्यूशन्स आहेत. इकडे क्रेडिट, प्राइसिंग आणि मार्केट आहेत. एक एक बघूया, ब्रीफली बघूया है ना. बघा, पहिला आहे ऍग्रिकल्चर इन नॅशनल इकॉनॉमी है ना, रोल अँड इम्पॉर्टन्स काय आहे. कॉजेस ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी, पहिल्यांदा तर त्यांनी प्रॉब्लेमच सांगितलेला आहे. काय प्रॉब्लेम आहे लो प्रोडक्टिव्हिटीचा, भारतामध्ये अत्यंत लो प्रोडक्टिव्हिटी आहे. म्हणजे इस्रायलशी कंपॅरिझन करायला गेलं तर आपल्याला असं दिसेल की एका बाजूला खलीन, दुसऱ्या बाजूला सुकड्या है ना, अत्यंत वाईट परिस्थिती आहे भारतामध्ये, लो प्रोडक्टिव्हिटी आहे. ऍग्रिकल्चर खरंच भारतात एवढ्या योजना बनल्या पण मोस्ट निग्लेक्टेड पार्ट जर राहिला असेल तर तो ऍग्रिकल्चरच राहिलेला आहे. त्याची कारणं काय है ना, तर आपल्याला दिसेल त्याची केवळ ज्याला आपण म्हणतो टेक्निकल कारणं नाहीत, म्हणजे ज्याला तंत्रज्ञानच्या कॉन्टेक्स्ट मधली कारणं नाहीत, तर त्याला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुद्धा कारणं आहेत, तर ती कारणं लक्षात घ्यायची. ओके. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऍग्रिकल्चर टू द नॅशनल इन्कम, हा डाटा वाईज आहे, इकॉनॉमिक सर्वे वगैरे मध्ये भेटून जातो, तो पाहून घ्यायचा. बेसिक ऍग्रिकल्चर इनपुट्स, फार्म साईज अँड प्रोडक्टिव्हिटी. बेसिक ऍग्रिकल्चर इनपुट मध्ये आपण डिटेल्स मध्ये जावं लागेल तुम्हाला. बरेचसे इनपुट्स आहेत. एक इनपुट आपण जर बघितलं तर बियाणे आहे, सीड आहे. दुसरं बघितलं तर फर्टिलायझर आहे ना. तिसरं बघितलं तर इरिगेशन आहे. हे झालं फार्मिंगच्या ह्याच्यात. दुसरं इनपुट महत्वाचं आहे ते म्हणजे क्रेडिट आहे, हा पण एक इनपुट आहे है ना.
तर हे जे इनपुट्स आहेत त्याच्यामध्ये डिटेल पाहायचं आहे. फार्म साईज हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भारताच्या लो प्रोडक्टिव्हिटीमध्ये हा एक महत्वाचा जबाबदार घटक आहे, है ना. तर कुठलं जे आहे आपण इकॉनॉमिक होल्डिंग कशाला म्हणतो, ऑपरेशनल होल्डिंग काय म्हणतोय, किती प्रमाणात आहे, काय आहे, है ना, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आणि त्याचा प्रोडक्टिव्हिटीवर पडणारा परिणाम बघायचा आहे. त्याच्यानंतर बघूया सी आपल्याला काय दिसतंय. तर याच्यामध्ये दुसरा पार्ट आहे गव्हर्नमेंट पॉलिसीज, है ना. शासनाच्या विविध योजना, सरसकट योजना पाहायच्या. काही नाही याच्यामध्ये, काहीच नाही, सर्व योजना. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा, लँड रिफॉर्म अँड लँड युटिलायझेशन. तर लँड रिफॉर्म ऍक्ट पासून सर्व पाहून घ्यायचं. लँड युटिलायझेशन कशा प्रकारे करता येईल ते बघायचं. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, लँड रिफॉर्म, है ना. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की टिनॅन्सी रिफॉर्म वगैरे झाला, कोऑपरेटिव्ह फार्मिंग वगैरे, ते सर्व. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, है ना, तर ते सर्व स्कीम्स. ओके, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनच्या. रेनफेड फार्मिंग, है ना. तर रेनफेड फार्मिंग म्हणजे आपल्याला असं दिसतंय की जिथे इरिगेशन पोहोचलेलं नाही आहे, पाण्यावरच अवलंबून असलेली जमीन आहे, तर तिथे बारोमाही पीक होत नाही, त्या कॉन्टेक्स्टमध्ये योजना काय आहे. त्यानंतर इरिगेशन अँड इट्स मेथड, त्याच्या योजना आहेत, है ना. आपल्याला ड्रिप इरिगेशनसाठी योजना, स्प्रिंकलरसाठी योजना वगैरे दिसते, ते पाहायचं आहे. मेकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर अँड ट्रॅक्टर वगैरेच्या स्कीम्स आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या, त्या स्कीम्स हे टिपिकल स्कीम्स आहेत मित्रांनो. ऍग्रिकल्चरच्या साईटवर जायचं, वेगवेगळ्या स्कीम्स पाहायच्या, है ना, बस संपलं. बाकी असं काही महत्वाचं नाही आहे. आणि लोकराज्य वगैरे मध्ये याचं डिटेल दिलेलं असतं. त्याच्यानंतर बघूया कुठला आहे बघा. आपल्याला प्राइजेस अँड टॅक्सेशन हा पार्ट दिसतोय. हा जनरल प्राइस इंडेक्स दिलेला आहे ना. इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, जीएसटी अँड ऍग्रिकल्चर, ते दोन्ही टॉपिक जे आहेत हे टिपिकल इकॉनॉमीचे आहेत, पण इथे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचे आहेत, ऍग्रिकल्चरच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचे आहेत. मग ऍग्रिकल्चरच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचे आहेत तर जनरल प्राइस इंडेक्समध्ये की कृषीच्या याच्यावर काय परिणाम पडतोय ते पाहायचं आहे, है ना. इन्फ्लेशन इंडेक्स पाहायचा आहे. याचे इथे जो आहे ऍगफ्लेशन ज्याला आपण म्हणतो, ऍगफ्लेशन इथे समजून घ्यायचं आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर इन्फ्लेशन हे समजून घ्यायचं आहे आणि त्याची इंडेक्सिंग समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे जे आहे त्याचे ऍग्रिकल्चरचे इन्फ्लेशन कुठलं आहे आणि डिफ्लेशन, किमती कमी जास्त होतात, है ना. आपण बघतो सणासुदी आल्या की भाजीपाल्याचे भाव वाढतात आणि सणासुदी गेल्या की अत्यंत वाईट परिस्थिती असते, की ती कशा प्रकारे होते ते पाहायचं आहे. त्यानंतर जीएसटी आहे, नवीन आहे आपल्याला, आणि त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये ऍग्रिकल्चर टॅक्सेशन हा इश्यू आहे. त्या ऍग्रिकल्चरमध्ये कुठलंही टॅक्सेशन बसतं नाही बसत ते पाहायचं आहे ना. हा सांगण्याचा विषय नाही, हा कॉन्स्टिट्युशनल काही पार्ट आहे. आणि जीएसटीचं एक थोडंसं एलिमेंट वाचून घ्याल, प्रोसेसिंगवर बसतं की प्रोडक्ट्सवर बसतं, कशावर बसतंय, तो बेसिक आहे एलिमेंट, त्याच्यावर काही पाहायची गरज नाही. एकदम ब्रीफ पार्ट आहे ना. हा फक्त इथे ऍगफ्लेशन हा एक नवीन कॉन्सेप्च्युअल इश्यू आहे, तेवढा फक्त समजून घ्यायचा आणि इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये कसे परिणाम पडतात, कॉजेस कॉन्सिक्वेन्सेस ते बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघून घेऊया. हा मोठा पार्ट आहे ऍग्रिकल्चरचा, है ना. त्याच्यामुळे आपल्याला एक घेतलाय मी. इंटरनॅशनल ट्रेड, है ना. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये ऍग्रिकल्चर आणि WTOच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचा आहे. तर एक मेजर इश्यू आहे अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर. हा जो आहे अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर हा पाहायचा आहे. त्याच्यामध्ये काही बॉक्सेस आहेत सबसिडीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, ते बॉक्सेस पण समजून घ्यायचे, है ना. ग्रीन बॉक्स आहे, है ना, आपला ब्ल्यू बॉक्स आहे, है ना, अंबर बॉक्स आहे. तर हे काय आहे एक्झॅक्टली ते थोडंसं पाहून घ्यायचं, है ना. तर एवढं थोडंसं बघायचं. हे तुम्हाला कुठल्याही इकॉनॉमीच्या पुस्तकात मिळेल, पण याच्यातलं करंट अपडेट पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. पूर्ण इकॉनॉमीमध्ये लक्षात घ्यायचं, जिथे जिथे असं काही दिसलं तर त्याचं करंट अपडेटच पाहायचं, म्हणजे करंट इव्हेंट पाहत राहायचा. ओके, एक बेसिक इव्होल्युशनरी पाहायचं, म्हणजे जेव्हा गॅट आला होता ऍक्च्युली, है ना, तर त्या गॅट पासून तर आतापर्यंत आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर मधला दुसरा पार्ट, इन्शुरन्स महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये आता शासनाने म्हणजे केंद्र सरकारने खूप मोठा रिफॉर्म केलेला आहे.
अत्यंत परिणामकारक योजना आणलेली आहे है ना. तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल मित्रांनो है ना. त्याला छानपैकी आपण म्हणतो PM है ना, FBY है ना, प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री है ना, फसल बीमा योजना. खूप सुंदर योजना आणली आणि आधीची योजना आणि आताच्या योजनामध्ये बराच फरक दिसतोय है ना. काय आहे फरक, तर आपल्याला दिसेल की ही योजना जी आहे ही यील्ड बेस्ड योजना आलेली आहे है ना. आधीच्या योजना ज्या होत्या त्या वेदर इंडिकेटर बेस होत्या है ना, म्हणजे मान्सून राजा ठरवेल त्याच्यानुसार. आता यील्ड बेस आली आहे. खूप सुंदर कॉन्सेप्ट विकसित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला बरीचशी ॲश्युरिटी आता मिळते, त्याला प्रोटेक्शन बरंचसं मिळतंय. तर ह्या वेगवेगळ्या योजना इथे पाहून घ्यायच्या आहेत. ह्या तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या साईटवर मिळतील. इन्शुरन्स कंपनीच्या, जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲग्रिकल्चरची मिनिस्ट्रीची साईट आहे, तिथून तुम्हाला मिळेल. तिथून डिटेल पाहून घ्यायचं. ऑथेंटिक डाटामधूनच पाहायचं, उगाच इकडे तिकडे गाईडच्या भरोशावर राहायचं नाही. त्यानंतर बघूया. त्यानंतर आपल्याला दिसतंय काही इन्स्टिट्यूशन्स दिले आहेत. 2च इन्स्टिट्यूशन दिले आहेत मित्रांनो ॲग्रिकल्चरशी रिलेटेड है ना. आश्चर्य आहे थोडंसं, 2च काय इन्स्टिट्यूशन दिले डोंट नो. पहिलं दिलेलं आहे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च है ना. ही जी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. तर याचे रोल जो आहे रिसर्चमध्ये जबरदस्त रोल आहे, तो आपल्याला पाहायचा. याचे दोघांचं सरळ सरळ ज्याला स्ट्रक्चर आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, केव्हा स्थापना झाली, त्याचं कंपोजिशन काय आहे, उद्देश काय आहेत, काय प्रोजेक्ट्स आहेत, आतापर्यंत काय केलं का तेवढं पाहून घ्यायचं आहे. दुसरं एक MCAER है ना. आपल्याला असं दिसतंय महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च. तर आपल्याला ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम्स वगैरे आहेत त्या दिसतात, त्या इथून होताना आपल्याला दिसत आहे. 2च इन्स्टिट्यूशन दिलेले आहेत. इक्रिसॅट वगैरे सोडलेलं आहे, डोंट नो का सोडले डोंट नो है ना. घ्यायला पाहिजे होतं, असो ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया. बघा, एक ॲग्रिकल्चरचं रूरल क्रेडिट, हा ॲग्रिकल्चर क्रेडिट हा मेजर प्रॉब्लेम आहे. ॲग्रिकल्चर क्रेडिटच्या कॉन्टेक्स्टमध्ये पहिलं बघायचं आहे इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ क्रेडिट इन इंडियन ॲग्रिकल्चर. खूप महत्त्वाचं आहे. आपण बघा आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाजवळ पैसा नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाळा चालला जात होता आणि तरीसुद्धा ज्याला कर्ज आहे, कर्ज वाटप झालं नाही म्हणून बरेचशी आरडाओरड झाली. शासनाने तातडीने त्याची अरेंजमेंट केली अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असताना सुद्धा आणि ह्या कोविडच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आणि कर्ज जी आहे जितक्या अधिक प्रमाणात देता येतील तितक्या अधिक प्रमाणात शेतकऱ्याला दिली. इनपुट जे आहे ते त्यामधलं सर्वात महत्त्वाचं भाग म्हणजे त्यातली पत, क्रेडिट, हे महत्त्वाचं आहे. पैसा नसेल तर तो बियाणे घेऊ शकत नाही, खतं घेऊ शकत नाही है ना, तो मजुराला पैसे देऊ शकत नाही आणि त्यामुळे शेती पिकवणं सोपं नाही. कुणाला तर आपल्याला असं दिसतंय की लघु शेतकरी आणि सीमांतक शेतकरी याचीच अडचण आहे है ना. रईस शेतकरी जर आपण आहे है ना, रिच फार्मर है ना, तर त्याची काही अडचण नाही आहे. पण बहुतांशी शेतकरी जो आहे 70% शेतकरी जो आहे तो बिचारा लघु आणि सीमांत ह्या गटातील आहे. त्याच्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी असेल तर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आणि सोशल चेंज होईल. त्या कॉन्टेक्स्टमध्ये याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणून त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे आपल्याला असं दिसतंय की शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म असं बघतोय. सोर्स कुठले आहे है ना, फॉर्मल इन्फॉर्मल एजन्सीज असतात ते आहेत. त्यानंतर इथे बघा कुठल्या एजन्सी ह्या सर्व दिलेल्या आहेत, त्या एजन्सी पूर्ण वाचून घ्यायच्या. अदरमध्ये आपल्याला ज्या इन्फॉर्मल एजन्सी आहेत त्या आपण पाहून घ्यायच्या. लोन रिपेमेंटचे काही प्लॅन्स तयार केले आहेत नाबार्डनी, कोऑपरेटिव्ह बँकेने, ते बघायचं. एक सुंदर स्कीम आहे किसान क्रेडिट कार्ड, ती स्कीम डिटेलमध्ये पाहून घ्यायची, पाठच करायची. जशान तसे प्रश्न येतात. ओके, हा महत्त्वाचा भाग आहे क्रेडिटच्या कॉन्टेक्स्टमध्ये. याच्यामध्ये आपल्याला जे आहे PA पॅक्स जो आहे, पॅक्स पासून वाचायचं. प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट है ना, सोसायटी ज्या आहेत तिथपासून समजायचं. तर कोऑपरेटिव्ह सोसायट्याज आहेत त्या. नाबार्डमध्ये रिफायनान्सची काय स्कीम असते ते पाहायचं. RRP बघून घ्यायच्या, केव्हा तयार झाली, काय झाली, कशा प्रकारचे लोन देते, कुठल्या प्रकारचं. लँड डेव्हलपमेंट बँक सुद्धा लोन देतं, कुठलं देतं, काय देतं ते पाहून घ्यायचं. अदर्समध्ये ते सर्व आले. ओके,
त्यानंतर बघूया रुरल इंडेप्टनेस मध्ये महत्वाचं आपल्याला दिसतंय ऍग्रिकल्चर प्राइसिंग है ना, त्याच्यामध्ये कंपोनंट अँड फॅक्टर्स ऑफ ऍग्रिकल्चर प्राइसेस, गव्हर्नमेंट सपोर्ट प्राइस ऑफ व्हेरियस ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आणि कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. भारतामध्ये आपण बघतोय की इन जनरल दलाल जी आहेत ते अत्यंत घातक आहेत आणि बराचसं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आपल्याला दिसून येत आहे. तर शेतकऱ्या जो आहे, शेतकरी बिचारा अनऑर्गनाइज्ड आहे आणि त्याच्यामुळे तो जेव्हा पेरतो, तो पेरल्यानंतर त्याच्या पिकाला भाव येईल का, ही मोठी अडचण असते. तर त्याच्यामुळे पेरणीच्या पूर्वीच जर त्याला शाश्वती मिळाली की त्याला भाव मिळणार, तर तो पेरणीला मोकळा होतो आणि त्याच्यामुळे सपोर्ट प्राइस जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. अत्यंत सुंदर योजना आहेत, पण खैर याच्यामध्ये बरेचसे इश्यूज आलेले आहेत. त्यासाठी कमिशन सुद्धा बनवलेलं आहे. तर हे कमिशन काय, केव्हा तयार करण्यात आलं है ना, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कंपोजिशन काय आहे आणि मग नंतर सपोर्ट प्राइजेस कुठल्या आहेत है ना. तर आपल्याला मिनिमम सपोर्ट प्राइस दे, प्रोक्युरमेंट प्राइस वगैरे हे आपण समजून घ्यायचं. वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे वेगवेगळे जे क्रॉप्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे प्राइजेस आहेत ते पण पाहून घ्यायचे. ह्या वर्षीचे किती होते, काय होते ते पण समजून घ्यायचं, कारण की तो डाटा आपल्याला विचारू शकतात. एक प्लेन प्रश्न राहू शकतो की सध्याची गव्हासाठी सपोर्ट प्राइस काय डिक्लेअर केली किंवा तांदळासाठी काय, असं सहज प्रश्न राहू शकतो. ओके. त्यानंतर बघूया मित्रांनो, ऍग्रिकल्चरमध्ये एक मेजर इश्यू आहे तो म्हणजे मार्केटिंगचा. अत्यंत महत्वाचा आहे ऍग्रिकल्चर मार्केटिंग आहे है ना. मार्केटिंगमध्ये म्हणजे आपण विचारच करू शकत नाही, जगातील सर्वात जास्त ज्या व्यक्तीची पिळवणूक होत असेल है ना मार्केटिंगमध्ये, तर ती म्हणजे बिचारा शेतकरी आहे. तर त्याची सुरक्षा कशी राहील ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला इथे दिसतंय. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, ती कशी काम करतात ते पाहायचं आहे. तर त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन्स, ऑब्जेक्टिव्ह हे बघून घ्यायचं है ना. आपल्याला दिसतंय इथे है ना, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आहे किंवा नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, ETC म्हटलेलं आहे. वेगवेगळं बघून घ्यायचं आपल्याला है ना. ऍग्रिकल्चर मार्केटिंग कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते पाहायचं आहे. मार्केट इंटिग्रेशन है ना, आता मार्केट इंटिग्रेशन ऑनलाईन पण झालेलं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ रिस्क इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग, कशा प्रकारचे मीडिएटरचे प्रॉब्लेम्स येतात वगैरे, ग्लट इन मार्केट वगैरे काय आहे ते पाहून घ्यायचं आहे. आणि गव्हर्नमेंटचा रोल आहे बघा, गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या एलिमेंट्स तयार केले आहेत, जसं ऍग्रिकल्चर प्रोड्यूस अँड लाईव्हस्टॉक मार्केट जे आहे त्याचे कमिटीज बनवलेले आहेत है ना. नाम सुद्धा हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट हे एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. असे वेगवेगळे जे शासनाचे योजना आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याचा स्ट्रक्चर, फंक्शन, कंपोजिशन, ऑब्जेक्टिव्ह है ना, आत्ताची परिस्थिती एवढा अभ्यास करून घ्यायचा आहे. हे ऑनलाईन अवेलेबल आहे, तुम्हाला साईटवर गेलं तर भेटून जाईल. गव्हर्नमेंटच्या साईटवर जायचं, पाहायचं, तुम्हाला भेटेल, काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर बघूया आपल्याला एक इश्यूज आहेत फूड अँड न्यूट्रिशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये. ट्रेंड्स इन अ फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ते पाहून घ्यायचं. फूड प्रोडक्शन कसं आहे आपलं है ना, म्हणजे सिरियल्स कसे आहेत, नॉन सिरियल्स काय, फ्रुट्स काय आहे का, त्याचं कन्झम्पशन पॅटर्न काय आहे है ना. आपल्या भारतामध्ये भात जास्त खातो की गहू जास्त खातो, काय खातोय, काय पॅटर्न आहे, फ्रुट्स आहे की नाही, कंपोजिशन त्याचं ते पाहायचं आहे. याचा डाटा तुम्हाला हेल्थ मिनिस्ट्रीच्या याच्यावर भेटून जाईल. सेल्फ सफिशियन्सी इन फूड ही संकल्पना आहे है ना. सेल्फ सफिशियन्सी इन फूड आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसतंय की आधी काही वर्ष बिफोर द ग्रीन रिव्होल्युशन भारतात डिपेंडंट होता आणि अमेरिकेच्या सोबत आपण एक करार केला होता PL 480 बघा 1970च्या याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय. लोक सांगतायत की अशा प्रकारचा गहू खायचे की जो लाल रंगाचा होता, त्याला लाल गुंजी म्हणायचे, आणि तो खाल्ला की त्याच्या पोळ्या खाल्ल्या की पोटात आग पडायची. म्हणजेच काय तर अमेरिकेमध्ये जे डुकरांना खायला देत होते ते आपल्या भारतातल्या लोकांना खावं लागत होतं, कारण की भारतामधलं ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन फारच कमी होतं.
मग त्याच्यामध्ये आपण ग्रीन रिव्होल्युशन्स आणला आणि मग फूड सफिशियन्सी, सेल्फ सफिशियन्सी हा कॉन्सेप्ट विकसित केला, तो आपण समजून घ्यायचा. प्रॉब्लेम ऑफ फूड सिक्युरिटी है ना, हा पण एक इश्यू आहे फूड सिक्युरिटीचा, ह्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. सेल्फ सफिशियन्सी अँड फूड सिक्युरिटी तो समजून घ्यायचा. प्रॉब्लेम्स अँड इश्यूज ऑफ फूड स्पॉइलेज, स्टोरेज, प्रोक्युरमेंट, डिस्ट्रीब्युशन, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स ऑफ द फूड हा टेक्निकल पार्ट आहे, स्टोरेजच्या कॉन्टेक्स्ट मधला आहे. आता डाटा वाईजच पाहायचं, डाटाज वगैरे आहेत आणि प्रॉब्लेम्स काय आहेत, स्मॉल फार्मर्सला काय अडचण येतात, लार्ज फार्मरला काय, मग वेअर हाऊसिंग फॅसिलिटीज झाल्यात का, काय सरकारने काय योजना केलेत वगैरे ते पाहायचं. मग कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स इन इंडिया. कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स आपल्याला माहित आहे, एक माल नरिशमेंट जे आहे, कुपोषण हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आजकाल आपल्याला अर्बन एरियामध्ये जंक फूड वगैरे आहे, त्यामुळे एक दुसरा पण न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आला आहे, तो म्हणजे आपल्याला ओबेसिटीचा एक आहे ना, रॉंग न्यूट्रिशन झालेला आहे. एक तर माल न्यूट्रिशन आहे, दुसरं रॉंग न्यूट्रिशन आहे. ओव्हर न्यूट्रिशनचा पण इश्यू आपल्याला काही ठिकाणी दिसतोय है ना, तर तो आपल्याला एक बघून घ्यायचा. याचा पण डाटा तुम्हाला हेल्थ सेक्टर, हेल्थच्या साईटवर भेटून जाईल, काय असं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर बघूया आपल्याला दिसेल की गव्हर्नमेंट पॉलिसी स्कीम्स आहेत फूड अँड न्यूट्रिशनच्या याच्यात है ना. पीडीएस आहे, फूड फॉर वर्क, मिड डे मील स्कीम्स आहे है ना. त्यानंतर ग्रीन रिव्होल्युशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन फूड सेल्फ सफिशियन्सी, ऑल फॉर फूड प्रोग्राम, न्यूट्रिशनल सिक्युरिटी, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट है ना, असं आपल्याला दिसेल. तर याच्यामध्ये मित्रांनो बघा काय आहे, हा जो आहे पीडीएस, याच्यामध्ये डिटेल पाहायचे, कुठले फूड मिळतात, काय फूड प्रोडक्ट्स वगैरे कुठले काय, ते सर्व पाहून घ्यायचं. पीडीएस सिस्टीमचं जाळं कुठेपर्यंत आहे, काय त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत है ना. त्यानंतर फूड फॉर वर्क हा एक संकल्पना आहे, दुहेरी भूमिका कशी साध्य केलेली आहे, त्यासाठी नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे ना. याच्यामध्ये आपल्याला एका बाजूला तर लोकांना अन्न मिळायला पाहिजे, गरीब व्यक्तींना, दुसऱ्या बाजूला एक एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं होईल ते पण इथे बघितलेलं आहे, म्हणजे दुहेरी भूमिकेतून ते केलेलं आहे, ते बघायचं. मिड डे मील स्कीम है ना, सांगायची गरज नाही, याच्यापूर्वी झालेलं आहे एज्युकेशनमध्ये. आणि इतर न्यूट्रिशनल जे प्रोग्राम्स आहेत अंगणवाडीच्या वगैरे जे आहेत ते पाहून घ्यायचे आहे. हा डाटा वाईजच आहे, काही सांगायची गरज नाही. ग्रीन रिव्होल्युशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन अ फूड सेल्फ सफिशियन्सी. इथे ग्रीन रिव्होल्युशनच्या जागी ग्रीन रिव्होल्युशन्स असं लक्षात ठेवायचं. आपल्याला फर्स्ट ग्रीन रिव्होल्युशन आणि सेकंड ग्रीन रिव्होल्युशन झालेलं आहे है ना, तेवढं थोडंसं समजून घ्यायचं. 70चा आणि नंतरचा आपल्याला फेज दिसून येतो, तर ग्रीन रिव्होल्युशन पाहायचं. आणि सेल्फ सफिशियन्सी मिळाली का, मग सेल्फ सफिशियन्सी ही बायस आहे की काय, काहीच फूड ग्रेनला मिळाली की नाही है ना, मग सेकंड ग्रीन रिव्होल्युशन का आणायची गरज पडली, ह्या बाबी बघायचा. ऑइल फॉर फूड प्रोग्राम हा आउटडेटेड आहे, कशाला दिलेला माहित नाही, पण असो है ना. हा युनायटेड नेशनचा एक प्रोग्राम होता आणि एक आपल्याला असं दिसतंय की कुवेट साईटचा जो प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी हा प्रोग्राम होता, ऑइल फॉर फूड प्रोग्राम. हा इथे कशाला टाकला डोंट नो. ओके, त्यानंतर न्यूट्रिशनल सिक्युरिटी हा पण खूप महत्वाचा आहे फूड सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आपल्याला असं दिसतंय की रॉंग न्यूट्रिशन झालंय, मायक्रो न्यूट्रिशन जे आहे ते मिळत नाही आहेत, त्याची सिक्युरिटी होणं आवश्यक आहे. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये न्यूट्रिशनल सिक्युरिटीच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या फक्त समजून घ्यायच्या. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, सरळ एक कायदा दिलेला आहे. हा कायदा केव्हा तयार झाला, ह्या कायद्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, ह्या कायद्यामध्ये विविध ज्या स्कीम्स आलेल्या आहेत, ज्यांचं इंटिग्रेशन केलेलं आहे फूड सिक्युरिटीचे आहे, ते स्कीम्स इथे समजून घ्यायच्या, बस, या व्यतिरिक्त काही नाही आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर हा इकॉनॉमीचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय रेफर करा, सिंपल आहे. एक, पहिल्यांदा तुम्ही एक स्टँडर्ड टेक्स्टबुक यूज करा, चांगलं दर्जेदार. मी नेहमी दर्जेदार पुस्तकं सजेस्ट करतो, जसं तुम्ही मिश्रा अँड पुरी यूज करू शकता इंडियन इकॉनॉमीचं, त्याचा डाटा पण दिलेले असतात, अनालिसिस पण असतं. दत्ते अँड सुंदरम पण तुम्हाला वाटते तर रेफर करू शकता. मग तुम्ही म्हणाल सर खूपच हेवी आहे, तर थोडंसं चॅप्टर वाईज वाचा, हलकं होईल, पण ओरिजिनल आहे, ऑथेंटिक आहे, त्याच्यामुळे फसवणूक होणार नाही. नाहीतर फसवणूक करायची असेल स्वतःची तर मग गाईड वगैरे रेफर करू शकता. दुसरं महत्वाचं, इकॉनॉमिक सर्वे इंडियाचा आणि महाराष्ट्राचा, तो रेफर करायचा. बजेट दोन्ही याचे, महाराष्ट्राचा आणि केंद्राचा, तो रेफर करायचा. त्यातला अनालिटिकल पार्ट आणि डाटाज याच्यात ब्रीफ नोट्स बनवून घ्यायच्या.
ओके. आणि काही महत्वाच्या मी आता चर्चा करताना सांगितलंय त्या साइड्स फक्त त्या बघून घ्यायच्या. बस एवढंच आहे मित्रांनो. एकदा करून बघा, थोड्या नोट्स काढा. मस्त स्कोरिंग पार्ट आहे हा, कारण डाटा वाईज असतो हा आणि काही बेसिक कॉन्सेप्ट असतात. यातलं बरंचसं आपलं प्रिलिमला झालं असतं. मला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला सहज रीतीने जमेल, काही अडचण येणार नाही. ओके, ठीक आहे. तर इथेच रजा घेतो. थँक्यू.